जालना जिल्ह्याला अतिवृष्टीच्या यादीतून वगळलं। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जिल्ह्याला अतिवृष्टीतून वगळलं। सरकार सरसगट मदत करण्याच्या निर्णयापर्यंत आहे। महायुतीच्या आमदारांकडून आता शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय। हे खरं आहे की यावर्षी जून महिन्यात पाऊस सुरू झाला, जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली। दोन्ही विभागानं पंचनामे केले आणि हा अहवाल 72 तासात शासनाला पाठवायचा होता। मात्र आरडीसी यांनी ती फाईल 7 दिवस स्वतःच्या कार्यालयात ठेवली आणि त्यामुळं पहिल्या यादीमध्ये दसऱ्याला जे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं आहे ते अनुदान जालना जिल्ह्याला मिळालं नाही। जालना जिल्हा पहिल्या यादीत वगळला। माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री, माननीय कृषी मंत्री यांच्याकडे मी ही तक्रार केली। ज्येष्ठ नेते माननीय बबनरावांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्यांनी ज्या अधिकाऱ्याने हे पाप केलं त्यांना हे भोगावं लागणार आहे। शेतकऱ्याच्या टाटाटी लागेल आणि कारवाई होईल, परंतु आमचं सरकार खंबीर आहे। कोणी काही चूक केली याचा अर्थ काही होणार नाही अशाला भाग नाही। निश्चितपणे या संदर्भामध्ये कडक कारवाई या सर्व लोकांवरती या ठिकाणी होणार। मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये आता सरसगटचा निर्णयापर्यंत गेलेले आहेत। तो निर्णय झाल्यानंतर मग काय फक्त आता जिओ टॅगिंगचे फोटो ग्राह्य मानले जाणार आहेत। तुमच्या सर्व त्या ठिकाणचे जे पुरावे आहेत ते सर्व ग्राह्य मानून पुढच्या लोकांना ते दिले जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।